नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. भाकरी करपण्यापूर्वी परतावी लागते. जळकी भाकरी कोणालाही आवडत नाही, वास येतो, तोंडाला चांगली लागत नाही. फडणवीसांनी भाकरी जळत्या हे लक्षात आल्या आता ती परतविण्याचं ठरवलं आहे. नजीकच्या काळात तुमच्या ते लक्षात येईल. किंबहुना त्यातली एक घोषणा त्यांनी काल परवाच केली आहे. मंत्रालयामध्ये जे ठाण मांडून बसलेले आहेत अधिकारी, मंत्रालयीन स्टाफ किंवा निवृत्त कर्मचारी आणि अधिकारी किंवा ऑन डेप्युटेशन आलेले आणि ठाण मांडून बिलिनियर झालेले अधिकारी, गब्बर, निब्बर, बेशरम, बदमाश असलेला आणि ठाण मांडून बसलेला अनेक मंत्र्यांकडचा स्टाफ, त्या साऱ्यांना त्यांनी बदलायचं किंवा त्यांना हाकलण्याचं, त्यांच्या ढोंगणावर लाथ मारून त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या खात्यात मूळ ठिकाणी पाठवण्याचं ठरवलं आहे. वास्तविक फडणवीसांच्या संगतीनं हाच निर्णय विधान भवनानं घेतला असता, जे विधान भवनाचे सभापती आणि अध्यक्ष यांनी देखील फडणवीसांच्या पावलावर पाऊल ठेवलं असतं तर अधिक बरं झालं असतं. कारण या दिवसामध्ये मंत्रालयापेक्षा अधिक बदनाम, एखाद्या कुंटण खाण्यासारखं नाव त्या विधानसभेचं बदनाम झालेलं आहे. त्यामुळे सभापती, उपसभापती, अध्यक्ष, उपाध्यक्ष साऱ्यांनी फडणवीस पद्धतीनं, जर त्यांना त्या घाणीत राहायचं नसेल, स्वतःला त्यांना त्या विष्ठेमध्ये झोकून द्यायचं नसेल, तर त्यांनी देखील या पद्धतीनं त्यांच्या विधान भवनमध्ये जे ठाण मांडून बसलेले बाहेरचे आहेत त्या साऱ्यांच्या ढोंगणावर तडकाफडकी लात घालण्याची गरज आहे. अर्थात ती अपेक्षा ठेवणं तसंही चुकीचं, कारण मला ठाऊक आहे तिथलं वातावरण कसं आहे. त्यामुळे फडणवीस पद्धतीनं यांच्याही मनात ते येईल असं दूरपर्यंत निदान आज तरी वाटत नाही. मित्रांनो, फडणवीसांनी आणखी एक निर्णय घेतला आहे जो कधीचा पेंडिंग आहे. मी या आधीच्या व्हिडिओत बोललो होतो, तेच नेमकं घडणार आहे. पुढल्या काही दिवसामध्ये 100% मंत्रिमंडळ, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि बदल होणार आहे. अनेकांची त्यात गच्छंती होणार आहे, यात शंका नाही. मित्रांनो, फडणवीसांबद्दल मी अनेकदा खूप वेळ विचार करतो, कारण मला आवडलेला तो मुख्यमंत्री आहे. मी जेवढे मुख्यमंत्री आजतागायत बघितले त्यात तो फार उजवा ठरलेला आहे. म्हणजे कसं असतं बघा, की एखादं रेस्टॉरंट असतं आणि त्या रेस्टॉरंटचं नाव तिथे जे शेफ असतात ना त्यामुळे मोठं होतं. कारण ते शेफ ज्या पद्धतीनं विविध पदार्थ, खाद्यपेय तयार करतात आणि ते ग्राहकांना आवडतात, तर त्याचं मूळ श्रेय त्या तिथल्या शेफ मंडळींना जातं. तेच मुख्यमंत्रीपदाचं. पण जे यशवंतराव चव्हाण पद्धतीनं, यशवंतराव मुख्यमंत्री म्हणून मोठे झाले नाहीत, तर यशवंतरावांमुळे त्या पदाला खूप महत्त्व प्राप्त आलं. मुख्यमंत्री पदाला वजन, वलय प्राप्त झालं होतं. आणि असे त्यानंतर क्वचित शंकरराव चव्हाण पद्धतीचे मुख्यमंत्री आपल्या या राज्याला लाभले, ज्यांच्यामुळे त्या मुख्यमंत्रीपदाला वलय, प्रसिद्धी, त्यानंतर एकंदरच त्या पदाकडे त्या दरम्यान आदरानं बघितलं जात होतं. आणि या साऱ्यांचा परिपाक म्हणजे देवेंद्र फडणवीस.
फडणवीसांनी या मुख्यमंत्री पदाला कुठे नेऊन ठेवलं आहे, अगदी जागतिक स्तरावर. म्हणजे जगातले मराठी फडणवीस जिथे येतील तिथे त्यांच्या सभोवताली एखाद्या हिरोसारखी गर्दी करतात, त्यांचं स्वागत करतात, त्यांच्याकडे उत्सुकतेनं बघतात. पण केवळ मराठी नाही तर नॉन मराठी, अमराठी देखील फडणवीसांना मनापासून लाईक करतात. म्हणजे आपल्या या देशातल्या कुठल्याही मतदारसंघात, कुठल्याही कानाकोपऱ्यात जर उद्या फडणवीसांची जाहीर सभा आहे किंवा ती सभा ठेवल्या गेली तर एखाद्या हिरोसारखं त्यांचं अगदी बंगालच्या कोपऱ्यात सुद्धा स्वागत होईल. माणसं त्यांना ऐकण्यासाठी नक्की जमतील, गर्दी करतील. एवढं फडणवीसांचं एखाद्या हिरोसारखं जगातल्या भारतीयांना आकर्षण आहे. आणि म्हणूनच माझ्या तोंडून ते वाक्य बाहेर पडलं की फडणवीसांमुळे ते जेव्हापासून मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्रीमधल्या काळात, त्यांच्यामुळे त्या पदाला एक वेगळं वलय, एक वेगळी प्रसिद्धी, एक वेगळं आकर्षण निर्माण झालं आहे. कारण फडणवीसांनी हे राज्य वेगळ्या पद्धतीनं उभं केलं. म्हणजे मला त्याचवेळी एक वेगळा प्रश्न पडतो जो मी या आधीच्या व्हिडिओमध्ये बोलून दाखवलं की फडणवीसांच्याच गावचे नितीन गडकरी, त्यांनी केवळ एका खात्यामध्ये एवढा धुमाकूळ घातला, कामं केली पण धुमाकूळ जास्त घातला. त्यानंतर कसं आहे की एखादा शेजारी असतो आणि तो त्याच्या बाजूच्या घरामध्ये राहणाऱ्या एका पुरुषाला जाऊन भेटतो आणि सांगतो की अरे तुला वारंवार माझ्या बायकोला भेटण्याची माझ्या पाठीमागे गरज नाही, माझ्यात देखील रोमांस करण्याची ताकद आहे आणि पोरं पैदा करण्याची हिंमत मी ठेवतो. त्या गडकरींचं नेमकं तेच झालं की पेट्रोलियम खातं गडकरींकडे नाही, पण त्यांनी या वाह्यात पुरुषासारखं केलं. अर्थातच त्यामागे जर दिल्लीत तुम्ही विचारणा केली तर तुम्हाला फार वेगळ्या पद्धतीची माहिती मिळेल की गडकरींनी त्या स्वतःकडे नसलेल्या पेट्रोलियम खात्यात का लक्ष घातलं आणि सरकारला साऱ्या देशात बदनाम करून सोडलं. इथेनॉल प्रकरण वेगळं सांगण्याची तुम्हाला गरज नाही. आता गडकरींबद्दल देखील विचार करताना माझ्या मनात तेच वाटतं, माझ्या मनाला तेच वाटतं की समजा गडकरी या राज्याचे मुख्यमंत्री झाले असते तर, म्हणजे केवळ एका खात्यात ते एवढा धुमाकूळ घालू शकतात, तर या राज्याच्या साऱ्या खात्याचे जर ते बॉस झाले असते ते त्यांनी काय म्हणून केलं असतं. म्हणजे मला असं वाटतं की संघ आणि भारतीय जनता पक्ष जर कायमस्वरूपी आपल्या या राज्यात बदनाम झाला असतं तर त्यात फारसं मला कौतुक वाटलं नसतं किंवा आश्चर्य वाटलं नसतं. आणि तेच गडकरी आपल्या देशाचे पंतप्रधान झाले असते तर तो प्रकार तर कित्येक पटीनं मोठा राहिला असता आणि फार वेगळ्या संकटांना, बदनामीला भारतीय जनता पक्ष आणि संघाला जावं लागलं असतं. किंबहुना त्याची मोठी झळ भारतीयांना बसली असती. सो देव जे करतो ना, जे ठरवलेलं असतं ना, ते चांगलं असतं. आपण त्याच्याकडे त्याच पद्धतीने बघायचं असतं. आणि आता त्याच्याच उलट प्रश्न की देवेंद्र फडणवीस हे एकाच खात्याचे मंत्री असते तर मजा आली नसते. त्याच साऱ्या खात्याचे आपल्या राज्याचे बॉस आहेत. त्यामुळे मुंबईकडे, महाराष्ट्राकडे आणि फडणवीसांनी केलेल्या प्रगतीकडे जगातले, भारतातले
महाराष्ट्रातले सारेच कौतुकानं बघतात. आणि हेच फडणवीस उद्या देशाचे पंतप्रधान झाले तर त्याची तुलनाच नसेल. तरीही मला फडणवीसांचं एक नेहमी कौतुक वाटतं, किंवा जे आज फडणवीसांच्या बाबतीमध्ये घडतं आहे ते मनाला किंवा बघताना बरं वाटतं. म्हणजे माझ्यासारखा निगेटिव्ह विचार कोणी करणार नाही. कारण देवेंद्र फडणवीसांना एकच शत्रू आहे का? नाही. म्हणजे जरांगेसारखे स्वतःला समाजसेवक किंवा जातीचे नेते म्हणणारे त्या पद्धतीचे नेते, त्यानंतर फडणवीसांच्या पक्षातले पक्षांतर्गत त्यांचे विरोधक, किंवा महाआघाडीतले त्यांचे विरोधक, म्हणजे जिकडे बघावं तिकडे फडणवीसांना प्रचंड विरोध आहे. अगदी त्यांच्या महायुतीमध्ये देखील त्यांना विरोध आहे. कारण फडणवीस ज्या पद्धतीनं आपल्या मंत्र्यांना वटणीवर आणतात, वचक ठेवतात, अनेक वाईट गोष्टींवर आळा घालतात, तुम्हाला सांगता येणार नाही. पण मला तर हे तोंडपाठ आहे की फडणवीसांनी कुठली व्हेस्टेड इंटरेस्टची फाईल त्या मंत्र्याच्या तोंडावर फेकून दिली आणि ते काम रद्द केलं. असं कितीतरी दिवसागणिक हे घडत असतं. पण या साऱ्यांचा विरोध स्वाभाविक आहे, साहजिक आहे की हेडमास्तर पद्धतीनं वागणारे फडणवीस त्यांना पक्षांतर्गत किंवा महायुतीमध्ये किंवा महाआघाडीतून किंवा आणखी वेगळ्या पद्धतीचे काही मीडियातले असतील किंवा काही मनोज जरांगे पद्धतीचे असतील, हे सारेच तुटून पडलेले असताना फडणवीस मात्र त्या साऱ्यांना बाजूला सारत त्यांचा राजकीयदृष्ट्या खात्मा करत पुढे पुढे जात आहेत. आणि त्यांना ही प्रॅक्टिस आज इथे झाली बरं आहे. म्हणजे मुंबईत एकदा तुम्ही कार चालवली की मग तुम्हाला कुठेही भारतामध्ये गाडी चालवताना, कार चालवताना त्रास होत नाही, कठीण जात नाही, अडचणीचं ठरत नाही. तेच उद्या पंतप्रधान जर फडणवीस झाले तर समुद्रात पोहलेल्या माणसाला नक्कीच नदीत पोहताना त्रास होणार नाही. मित्रांनो, तूर्त एवढंच. नमस्कार.